श्रीमद भागवत असेल, अन्य पुराण असतील, प्रत्येक पुराणामध्ये हे 3 साधनं सांगितलेलं आहे. आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर खरंच भक्ती करायची असेल तर हे 3 साधनं जीवनामध्ये उतरवणं गरजेचं आहे. पहिलं जे साधन आहे ते श्रवण. देवाची कथा श्रवण केली पाहिजे. आणि म्हणून श्रीमद भागवतामध्ये 7म स्कंदामध्ये वर्णन करताना आदरणीय प्रल्हादजी महाराज म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम. भक्तीचं निरूपण करत असताना प्रल्हादजी महाराजांनी पहिली भक्ती सांगितली श्रवण. आणि याच ठिकाणी अध्याय क्रमांक 5 आणि त्या 5 क्रमांकाच्या अध्यायामध्ये 16वा श्लोक आहे. आणि त्या 16व्या श्लोकामध्ये सूतजी महाराज म्हणतात, श्रवणम कीर्तनम शंभोर मननंच महत्तरम. पहिली भक्ती आहे जीवनामध्ये कथा श्रवण करा. जोपर्यंत आपण श्रवण करत नाही ना तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्तीच उतरू शकत नाही. आणि म्हणून पहिली भक्ती आहे श्रवण. ऐका, ऐकल्याशिवाय कल्याण नाही. अरे ज्याची कथा ऐकतो ना त्याचं कीर्तनही केलं पाहिजे. कीर्तन म्हणजे भजन, कीर्तन म्हणजे देवाचं नामसंकीर्तन. कीर्तनाचे अनेक प्रकार असतील, पण इथे जे कीर्तन सांगितलं ना, उच्च स्वरामध्ये भगवंताच्या नामाचा जप करणं याचंच नाव कीर्तन आहे. खरं कीर्तन तर हेच आहे ना. तुकोबारायांच्या जीवनातलं उदाहरण आपल्याला माहीत आहे. महाराज कीर्तनासाठी गावामध्ये गेले आणि लोकांनी सांगितलं चांगलं कीर्तन करा, सुंदर कीर्तन करा. आणि मग खरं कीर्तन करा म्हटल्यानंतर महाराजांनी खरं कीर्तन चालू केलं, नामसंकीर्तन. तेच खरं कीर्तन आहे. बाकीची केली जाणारी बडबड म्हणजे कीर्तन नाही. भगवंताचं उच्च स्वरामध्ये नामसंकीर्तन करणं यालाच कीर्तन म्हटलेलं आहे धर्मग्रंथामध्ये, शास्त्रामध्ये आणि सत्पुरुषांनी. आणि म्हणून ज्यांची कथा श्रवण करायची त्यांचं कीर्तन केलं पाहिजे. अहो, ज्यांचं आपण कीर्तन करतो ना, ज्यांचं आपण नामसंकीर्तन करतो, नामजप करतो ना, त्यांचं मननही केलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. मनन म्हणजे स्मरण. नवदा भक्तीमध्ये स्मरण भक्ती सांगितलेली आहे आणि स्मरण भक्ती खूप महत्त्वाची भक्ती आहे. आपण वर्णन करताना सांगतो ही भक्ती महत्त्वाची, ती भक्ती महत्त्वाची आहे, श्रवण भक्ती महत्त्वाची आहे, कीर्तन भक्ती महत्त्वाची आहे. सर्वच भक्ती महत्त्वाची आहे, पण त्याच्यामध्ये स्मरण भक्ती ही खूप महत्त्वाची आहे. त्याचं कारण असं आहे, श्रवण भक्ती जोपर्यंत कान चांगले आहे तोपर्यंतच करू शकता. बरोबर आहे की नाही? एकदा जर कान बहिरे झाले तर दत्तात्रय महाराज श्रवण भक्ती होईल का? होऊ शकत नाही. कीर्तन भक्ती, मृत्यूच्या शय्येवर जीव ज्या वेळेला पडतो, माणूस ज्या वेळेला मृत्यूच्या शय्येवर पडलेला असतो ना, त्याची वाणी बंद होती. मला विचारायचं, वाणी बंद झाल्यानंतर तुम्हाला कीर्तन करता येईल का? कीर्तन करता येणार नाही. पण लक्षपूर्वक ऐका. म्हणून मला तो उत्तरेचा भाव आठवतो. ज्या वेळेला देवाने विचारलं उत्तरेला, उत्तरा काय मागायचं ते माग. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजरांते अवद्यतो विशतो मानस राजहंसः प्राण प्रयाण समये कपपीत वाते. काय म्हणते उत्तरा? देवा, ज्या वेळेला माणूस मृत्यूच्या शय्येवर पडतो ना, त्याची वाणी बंद होती, त्याचे कान बंद होतात, त्याचे इंद्रिय थांबतात देवा. आणि म्हणून तुझा असणारा या ठिकाणी चरण आहे ना, हे तुझे चरणरूपी असणारा जो राजहंस आहे ना, तो माझ्या मनरूपी असणाऱ्या या पिंजऱ्यामध्ये आत्ताच बंद करून टाक. का बरं? अहो, माणूस मृत्यूच्या शय्येवर पडला ना, सर्व जरी इंद्रिय बंद असले पण मन रावाचं इंद्रिय कधीच बंद राहत नाही. त्याने स्मरण करता येतं. म्हणून स्मरण भक्ती श्रेष्ठ आहे. अरे, सर्व इंद्रिय जरी बंद पडले ना, पण स्मरण मात्र बंद पडत नाही. आणि म्हणून देवाचं स्मरण झालं पाहिजे. त्या गोपिका होत्या, मथुरेमध्ये दही दूध विकण्यासाठी जायच्या. पण मथुरेमध्ये दही दूध विकण्यासाठी गेल्यानंतरही त्यांच्या स्मरणामध्ये तो श्रीकृष्ण परमात्मा होता. आणि म्हणून कोणी गोविंद लिहो रे, अरे कोणी गोविंद घ्या, का म्हणायच्या? स्मरण भक्तीचं प्रतीक आहे. स्मरण भक्ती खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रत्येक पुराणामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहे. पहिल्यांदा त्याची कथा श्रवण करा. ज्यांची कथा श्रवण करतो ना त्यांचं चिंतन करा, म्हणजे भजन करा. आणि ज्यांचं आपण भजन करतो ना, अरे त्यांचं चिंतन स्मरण करा.
शेवटचा अंतकाळ जवळ आला ना, निदान देवाचं स्मरण तरी होईल. याच्याही पुढचा भाव सांगेल तुम्हाला. भक्तमालमध्ये नाभाजी महाराजांनी सांगितलं, अरे कधी कधी काय होतं माहिती का, स्मरणही राहत नाही, माणूस विसरून जातो देवाला. पण जर भजन जर चांगलं केलं असेल ना, चांगलं भजन केलं असेल ना जीवनामध्ये, तर देव काय म्हणता माहिती का, अरे 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 माझ्या भक्ताची स्मरणशक्ती जरी गेली असेल ना, आणि अंतकाळ जर जवळ आलेला असेल, मी जरी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं अंतकालेच्या मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम, पण एखाद्या भक्ताला स्मरणही होत नसेल, पण त्याने कीर्तन जर चांगलं करेल असेल ना सज्जनो, तर मी त्याच वेळेला मी त्या भक्ताचं स्मरण करून त्याला मुक्त करतो. देव म्हणतात मी त्याचं स्मरण करतो, पण त्याला मुक्त केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या 3 गोष्टी जीवनामध्ये खूप महत्त्वाच्या आहे. श्रवणम, कीर्तनम आणि स्मरणम. हे 3च साधन आहे जीवनाचं कल्याण करण्यासाठी. आणि म्हणून ही शिव महापुराणाची असणारी पवित्र कथा आपण आज ऐकत आहोत, श्रवण करत आहोत. पण जिचं श्रवण करतो ना, श्रवण केल्यानंतर देवाचं चिंतनही करा, स्मरणही करा, निजध्यासन करा, तरच जीवनाचं कल्याण होईल. फक्त कथा ऐकली, घरी गेले, विचारलं कथेमध्ये काय प्रसंग होता, काय सांगितलं वक्त्याने, काहीच सांगता येत नाही. अशी कथा ऐकू नका. कथा ऐकल्यानंतर तिचं मनन करा. पण माणसं एवढे मूर्ख असतात, कथा ऐकतात आणि कथा ऐकल्यानंतर, कथा संपल्यानंतर लगेच प्रपंचाच्या असणाऱ्या गप्पा सुरू करतात. अरे वक्त्याने काय सांगितलं, काय सांगितलं, भगवंताची कथेचं चिंतन, परस्परामध्ये कथेचं चिंतन केलं पाहिजे. त्या गोपिका, अरे आज देवाने कोणती लीला केली, प्रत्येक लीलाचं चिंतन गोपी एकमेकाबरोबर करत होत्या. तुम्ही वेणुगीताचं वर्णन पहा, भ्रमरगीत पहा श्रीमद भागवतातलं, परस्परामध्ये त्या ठिकाणी भगवंताच्या लीलाचं चिंतन, भगवंताच्या असणाऱ्या त्या लीलांचं चिंतन, गायन त्या गोपिका करत होत्या. आणि म्हणून चिंतन करा, स्मरण करा. चिंतनाशिवाय कल्याण नाही. आणि म्हणून या 3 गोष्टी प्रमुख या ठिकाणी सांगितल्या. आणि मग स्वतःजी महाराजांना शौनकादिक मुनींना प्रश्न केला, महाराज अहो, ज्या भगवान शंकरांची असणारी ही पवित्र गाथा श्रवण करायची आहे, आम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे महाराज, या विश्वामध्ये, या त्रिभुवनामध्ये भगवान शंकरांच्या असणाऱ्या शिवलिंगाची निर्मिती कशी झाली, ते शिवलिंग विग्रह प्रगट कसं झालं या विश्वामध्ये, असा प्रश्न केला. आणि मग सुतजी महाराजांनी सांगितलं शौनकादिक मुनींना, असाच प्रश्न सनकादिकांनी नंदिकेश्वरांना केला होता.